आपला जो काय सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक काय ट्रिग्नोमेट्री 9वीला पण होता 10वीला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सगळे बरेचसे 80% पोरं हा चार्ट बघितला ना ट्रिग्नोमेट्रीच्या चॅप्टरच्या पहिल्या दुसऱ्या पानावर चॅप्टर डायरेक्ट करतच नाही, पाठच करत नाही, जाऊ द्या स्किप करू ऑर्डरला टाकू. पण मी सांगतो सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. मागच्या वेळेस पण सांगितलं काय करायचं तुम्हाला फक्त चार्ट पाठ करायचा. चार्ट पाठ करायला मोजून 2-3 मिनिटं लागतील. तुम्ही म्हणशाल कसं काय पाठ करायची गरज नाही. काय लिहायचं साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक एवढं तर तुमचं पाठच आहे. याच्यात काही वेगळं काय रॉकेट सायन्स नाही. सगळ्यात पहिले काय करायचं चार्ट पाठ करण्यासाठी पाठ करायचंच नाही. पहिला मुद्दा जरा काय लिहायचं 1 2 3 4 येतं ना तुम्हाला, येतं ना. सुरुवात कुठून होती होल नंबरची 0. होल नंबर वगैरे सगळं जाऊ द्या, कशापासून सुरुवात होती 0 1 2 3 4 एवढं तर पहिलीपासून शिकलेले तुम्ही. एवढं येतं. सुरुवात 0 ने आली, शेवट कुठं झाला रे म्हणजे जिथं शेवट झाले त्याला सगळ्यांनी काय करायचं डिवाइड करायचं. काय करायचं पाठ केला आपण नाही, फक्त लॉजिक हे समजून घेतलं. आणि याला कशात टाकायचं स्क्वेअर रूट मध्ये. ट्रिग्नोमेट्री ना आपलं कशामध्ये टाकलं स्क्वेअर रूट मध्ये. झालं तुमचं तयार. इथून पुढे सगळा टेबल तुमचा एकदम इझिली तयार करता येईल. काय 0/4 किती होतात रे 0 होतात. रूटच्या बाहेर 1 निघेल का निघेल ना. 1 कोणाचा स्क्वेअर आहे 1 चा स्क्वेअर आहे बाहेर निघाला. 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा. झालंय पण 2 1 जा 2 2 2 जा 4. 1 बाहेर निघेल का ब्रॅकेटच्या निघेल. 2 रूटच्या बाहेर निघेल का नाही निघणार. मग तो काय √2 ॲज इट इज बरोबर ना. 3 रूटच्या बाहेर निघेल का नाही, तो ॲज इट इज. 4 रूटच्या बाहेर निघेल का निघेल. 4 1 जा 4. अडचण आहे. जो साइन असतो ना कॉसला काय करायचं फक्त उलट करायचं. काय करायचं कॉसला काय करायचं फक्त उलट. म्हणजे जो शेवटचा आहे तो कुठे द्यायचं फक्त 1/√2 1/2 0. अडचण आहे काही झालं 2 ओळी बरोबर ना. आता तुम्ही म्हणशाल टॅन किती नंबरला आहे त्याच्यावरती कोण आहे साइन आणि कॉस आहे ना. काय या दोघांचं सिम्पली डिवाइड करून टाकायचं तर काय भेटेल तुम्हाला टॅन भेटेल. काय भेटेल टॅन भेटेल ना. टॅनचा फॉर्म्युला असतोय काय साइन अपॉन कॉस. 0/1 केला तर किती होईल रे किती होईल नक्की. आता म्हणशाल आता याचं काय करायचं 1/2 आहे आणि √3/2 आहे. खालची 2 2 काय होऊन जातील कट होऊन जातील. वरती काय उरला 1 खाली काय उरला √3. हे कट झाले ना 2 2. सेम इथे √2 कॅन्सल होतील. काय उरेल फक्त 1/1 किती उरतील 1. 2 2 कॅन्सल होईल. √3/1 म्हणजे किती 1/0 म्हणजे काय इन्फिनिटी. काय लक्षात ठेवायचं कोणत्या पण संख्येला 0 जर वरती असेल फ्रॅक्शनला तर आन्सर काय येतं 0 आणि 0 जर खाली असेल तर आन्सर किती येतं. याच्यासाठी सेपरेट लेक्चर बनव. कळलं इथे किती येईल मग तुमचं इन्फिनिटी. तर अडचण आहे. आता नेक्स्ट कॉट काय असणार आहे कॉटचे फॉर्म्युला माहिती तुम्हाला साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक बरोबर आहे. तुमच्या फॉर्म्युलेच पाठ होऊन जाईल सगळं. परत करायची गरज नाही. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक लिहिलं ना सेम परत उलट लिहित जायचं. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक आणि काय करायचं फक्त वरती 1 1 लावत जायचं. झाले तुमचे फॉर्म्युले तयार. कळलं आवड आहे काय नाही ट्रिक्स आहे फक्त. टॅन काय तुमचा कॉटचा काय करायचा उलटा आणि कॉट काय तुमचा टॅनच्या उलटा. रेसिप्रोकल उलटा. 0चा रेसिप्रोकल काय होईल इन्फिनिटी. काय होईल सेम तुम्ही दुसरी मेथड करू शकता. शेवटचा पुढे घ्यायचा 1 चा 1 राहील 1/√3 चा काय होईल इकडे होऊन जाईल 0 कुठून जाईल झालं. आवड आहे का याच्यात काहीच नाही एकदम म्हणजे छटाकभर काम आहे.
आजपर्यंत तुम्हाला काय सांगितलं गेलं लय अवघड आहे. काय दिसतंय इथपर्यंत कोणपर्यंत प्रॉब्लेम आहे. आता सेक आहे. सेकचा फॉर्म्युला काय आहे? कॉसच्या उलटा करायचं. कोणाचा उलटा करायचा आहे? कॉस काय आहे तुमचा 1 आहे. 1चा उलटा काय होईल? काय होईल? 1चा आपण 1 होईल ना, बरोबर आहे की नाही? 1 ला जर उलटा केलं खाली काहीच नसतं म्हणजे काय असतं, मग उलटा केलं तर काय होईल? याला जर उलटा केलं तर काय होईल? 2/√3. याला उलटा केलं तर काय होईल? √2. याला उलटा केलं तर काय होईल? 0 ला जर उलटा केलं तर काय होईल? इन्फिनिटी होईल ना. अडचण इथपर्यंत एकदम इझी आहे. सेम तुम्हाला कोशकला करायचं आहे, यालाच उलटा करा. इन्फिनिटी कुठे लिहिणार? 2 कुठे लिहिणार? √2 ॲज इट इज, 2√3 आणि 1 ॲज इट इज. काय अडचण आहे? सगळ्यात सोपं आहे. मोजून नाही ना, आता मी एक्सप्लेन करत होतो म्हणून मला 5-10 मिनिटं लागली. तुम्ही जर सोडवायला घेशाल तर किती मिनिटं लागतील? हार्डली 1.5-2 मिनिटं लागतील. पेपरला गेल्यावर काय करायचं? मागच्या पेजवर पेन्सिलने लिहून काढायचं, बिंदास घालायचं नाही, बरोबर आहे? आणि तुमचे जे काय असतील, काय cos 30 ची किंमत सांगा, बरोबर आहे ना? tan 45 ची किंमत सांगा. ते घोकंपट्टी करायची गरज आहे का? वर्गामध्ये एक खट्टी sin 30 = a, sin 30 = ते बोलायची गरज आहे का? रट्टा मारायची गरज आहे का? 40च्या 40 पोरं एकत्र ओढतायत, काहीच गरज नाही. काय गुपचूप शांततेत आपला आपला अभ्यास करा. मार्क पडल्यावर लोकांना दिसेल काय पाठ केलेलं आहे. समजलंय? अडचण मला